दादा आज वादल आणि वादल बैलासोबत कसं काय पैरा ठरला, नियोजन कसं ठरलं? आम्ही 15-20 दिवस आधीच नियोजन केलं होतं, पण बैलाच्या पायाला मार होता त्याच्यामुळे आम्हाला बैल अकलता नव्हता येत। बैल जेव्हा साफ झाला तेव्हा आम्ही आनंद तारेकरला फोन केला आणि सांगितलं का आपली गाडी पालवायची आहे। तो पण हो बोलला आणि आज पैरा झुलून आला। 150च्या वरती बोला घातल्या म्हणजे 200-300 शर्यती झाल्या असतील। खूप मोठी कारकिर्दी आहे मग वादल बैलाची। नाही बोलल्यावर ते पण नाराज होतात, पण आम्ही असे कोणाला नाराज करत नाही। कधी कधी नाता पण बघायला लागतं, कुठं मैत्री पण बघायला लागतं, कधी कधी छोटे पेऱ्यात पण पळवतो बैल। कारण खूप दिलाय बैलांनी आणि खूप नाव केला, खूप मोठ्या मोठ्या पेऱ्यात पळाला बैल आणि खूपच नाव केला बैलांनी। नंद्या बैलाबद्दल काय बोला, तो जुना बैल तुम्ही बोलता, तर त्याची कारकिर्दी काय होती आधी? त्याची कारकिर्दी सांगू नाही शकत, एवढी मोठी आहे। कारण त्यांनीच खरं म्हणजे माझं नाव केलं डाव्या गांधी पब्लिकवर पळायचा आणि खूप अशा बिंजोरच्या टॉपच्या गाड्या मारल्या त्यांनी लॉकडाऊन मध्ये। मित्रांनो, बोनवली अड्ड्यातला विजयाचा मानकरी ठरलेला बादल 9292 त्याच्यासोबत पैरा होता अनंत तारेकर सरांचा वादल। सो आज आपण वादल 9292 तुर्भे येथील बैलाचे मालक पण समोर आहेत, त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया आज बैलाचा पैराचं नियोजन वादल बैलासोबत कसं झालं। तर दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा, माझं कोणाच्या नावाने बैल धावला जातो? माझं नाव विकी विकास भोईर, आमचा बैल कैलासवासी विकास कृष्णा भोईर व श्री विकी विकास भोईर व प्राची परेश भंडारी या नावाने सोनारपाडा राज शेटपावशे बाल या नावाने बोलतोय। दादा आज वादल आणि वादल बैलासोबत कसं काय पैरा ठरला, नियोजन कसं ठरलं? आम्ही 15-20 दिवस आधीच नियोजन केलं होतं, पण बैलाच्या पायाला मार होता त्याच्यामुळे आम्हाला बैल अकलता नव्हता येत। बैल जेव्हा साफ झाला तेव्हा आम्ही आनंद तारेकरला फोन केला आणि सांगितलं का आपली गाडी पालवायची आहे। तो पण हो बोलला आणि आज पैरा झुलून आला आमचा आणि गाडी पळवली, चांगली पळवली। आणि दादा वाटला होता का आज वादल आणि वादल या अड्ड्यात जिंकूनच येईल असं? आम्हाला 100% खात्री होती का वादल जिंकणारच आहे आज, कारण की गाडीच खूप चांगली पळाली, पण खात्री पण तेवढीच होती की वादल जिंकणारच आहे। दादा याआधी आता वादल आणि वादल होतं, याआधी वादल सोबत कोणते मोठे मोठे पैरे धावलेत? वादल सोबत चिंचवलीचा मागच्या उसडण्याच्या अड्ड्यात छोटा लक्ष पळाला, ती पहिलीच शर्यत होती आणि आमचा घरचाच बावऱ्या पळतोय तिथं आहे तो। आणि गेल्या वर्षी खूप मोठं पेरं झालं, पण या वर्षी 2च गुलाल बैलाचे आले। दादा हे बोनवलीचा तिसरा का चौथा जिथून अड्डा सुरू झाला असेल, बोनवली अड्ड्यातला हा पहिली शर्यत, याच्या आधी कुठे कुठे शर्यती झाल्या? याच्या आधी 2 शर्यती उसडण्यालाच झाल्या, छोटा लक्ष सोबत चिंचवलीच्या आणि दिनेश दुधकर भाल्यांचा चंदर सोबत एकदा पळाला। त्याच्यानंतर इथे त्याच्यानंतर मार्केवाडीला गेले होते का दादा? मार्केवाडीला नाही गेलो, बैलाच्या पायावर लागला होता आणि माझे पण मार होता तर त्याच्यामुळे नाही गेलो। दादा हा बोनवली अड्डा जिंकल्यानंतर याच्या पुढचं नियोजन कोणत्या अड्ड्यात आणि कसं असणार आहे आणि कोणासोबत पैरा असणार आहे? आता याच्या पुढचा अड्डा तर उसडण्याचा आहे, तिथं बघू कोणाचा पैरा करायचा, जर झालं तर आम्ही पण गाडी पळू, पण बघू तिथं काय पैरा। आपल्या वादल बैलाचा सराव कसा असतो, प्रॅक्टिस कशी असते? वादल बैलाची प्रॅक्टिस जर बैल बसून असला तर आम्ही 1-2 किलोमीटर चालवतो, नाहीतर मग शर्यतीला डायरेक्ट काढतो बैल। आणि जेव्हा हा बैल शर्यतीला जातो तेव्हा त्याला बैल गाडा मालक कोण असतो, कोण हा बैल हाकलतो, ड्रायव्हर कोण असतो? ते ड्रायव्हर आमचा टेंबरीचा प्रवीण ड्रायव्हर असतो, फिक्स ड्रायव्हर असतो आणि त्याला बैल खूप पळतो। तो काय असा त्याच्या कानमंत्र देतो ते त्याच्या कानात, बाबा या आपल्याला शर्यत जिंकायची आणि जिंकूनच यायचं, असं काय बोलतो तो? काय नाही, त्याला बघितलं बैल घाबरतो आणि अर्ध्यांशीच उभा राहतो प्रवीण ड्रायव्हर कधी पण त्याच्यावर बसला तर। जसा आपल्या महाराष्ट्राची A1 जोडी मथुर आणि महबूब आहे, तसा वादलचा असा कोणासोबत पैरा जो बरोबर मॅच होतो आतापर्यंत? वादलचा पैरा पहिले सुलतान सोबत मॅच व्हायचा ना, आता आनंद तारेकर सोबत पण चांगली गाडी पळाली। हा वादल आणि वादली किती वेळांदा धावली गाडी? पहिल्यांदाच धावली आहे। आणि मग याच्या पुढे सुद्धा आता वादल आणि वादल बघायला भेटेल का? 100% बघायला भेटेल। दादा या पुढचा नियोजन कुठल्या अड्ड्यात असणार आहे, काय ठरवलंय अजून? आता घरी गेल्यावर बघू, सगळा पोरांचा विचार घेऊ, झाली तर हीच गाडी आम्ही पळू। दादा याला खाणं काय दिलं जातं? याला उडीद बड्डा आहे, पेंड आहे, मक्याचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे आणि उंदीर पेंड आहे, पत्री पेंड आहे। किती वर्षाचा असेल हा वादल? आता याला 4था वर्ष। कुठून खरेदी केला होता याला?
हा माझ्या मित्रांनी खरेदी केला होता, सस्तेवाडीचे बापू डोंबरे म्हणून, त्यांनी खरेदी केला होता. आदत वासरू होता, 85,000 रुपयाला वासरू घेतला आणि त्यावेळेस आणि तेव्हाच मला 85,000 रुपयाला दिला त्यांनी. मग 85,000 रुपये म्हणजे त्यावेळेस खूप मोठी रक्कम होती. मग तुम्ही काय बघितलं होतं त्याच्यामध्ये की हा खरेदी म्हणजे कोण कोण गेला होता खरेदी, काय पारखलं त्याच्यामध्ये ती खरेदी मी करायला? काहीच नाही पारखलं. आमचं बापू डोंबरे आहेत ना सस्तेवाडीचे, तेच बघतात वासरात की काय आहे. तो जर मला बोलला का हा वासरू घ्यायचा तर मी सांगतो हा घे बिंदास. अरे वा, आणि ती तुमची पारख योग्य ठरली. आतापर्यंत त्यांनी दादा किती वर्ष झाले आपल्या इथे शर्यती खेळतोय हा वादल बैल? सलग 4 वर्ष शर्यती केली. 4 वर्षामध्ये आदत पासून खेळतोय. शर्यती किती झाल्याने किती गुलाल घेतल्यात? एक साधारणतः अंदाज 150च्या वरतीच गेले असतील बिनजोड. आणि किती अंगावरती गुलाल घेतल्यात? 150 मधून 150च्या वरतीच गुलाल झाले असतील. 150च्या वरती गुलाल घातल्या म्हणजे 200-300 शर्यती झाल्या असतील. खूप मोठी कारकिर्दी आहे मग वादल बैलाची या. आणि दादा वादल बैल आता ज्या नावाने धावला जातो, असं कुठल्या समज एखाद्याला बोलायचं की आपल्या नावाने धावता, असं कधी होतं का? तसं लय वेळा झालेलं आहे. मग आम्ही पळवतो त्याच्या नावाने. जर आम्हाला सांगितलं का माझ्या नावाने बैल पळवतो, मी पळवतो, मी हे नाही करत, पळवतो. मग दादा पैऱ्यासाठी कधी समोरून फोन येतो का की चला आमच्या सोबत आज पैरा करा, पहिला पाहिजे बादल बैल? लय वेळा फोन येतात, करतो आम्ही पेरा. आम्ही कोणालाच कधी नाही ना, प्रत्येक गोरगरीबाला पण बैल दिलेला आहे. मग पैरा करताना दादा असं कधी वाटत नाही की आपल्या बैलाची थोडी इमेज होतं, मग तेव्हा तुमचं काय नियोजन असतं? कधी कधी असं पण होतं ना, कोणता बैल थोडासा आपल्या बैलाला सूट नाही होणार, मग तेव्हा तुम्ही जेव्हा त्यांना नाही बोलता तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असते दादा? नाही बोलल्यावर ते पण नाराज होतात, पण आम्ही असे कोणाला नाराज करत नाही. कधी कधी नाता पण बघायला लागतं, कुठं मैत्री पण बघायला लागतं, कधी कधी छोट्या पेऱ्यात पण पळवतो बैल. दादा आता वादल बैल जसं मी बिनजोडला धावतो तसं घाटावरती कशी कारकिर्दी त्याची? घाटावरती 2च वेळा फायनल मारले, जास्त 6 गाड्यात पळत नाही बैल. बिनजोडला पण बैल कोणालाच भेटत नाही. पब्लिक फायनल मारून आलाय तो. हा 2 फायनल झाले. कुठल्या मैदानात? आपलं खासदार केसरी पटरवाडीचं मैदान. आणि त्याच्यानंतर निऱ्याला मैदान झाला होता तो. कुठे? निऱ्यामध्ये एक मैदान झाला होता आणि आंडेवाडीला एक आदत म्हणून मैदान झाला होता. तिथे किरण शेटचा किस्मत आणि वादल त्यांनी फायनल मारलेली. मग आता दादा मी सर्वांना एकच प्रश्न करतो की फॉर्च्युनरचा जो रुस्तम हिंद केसरी मैदान होणार आहे तिथे काय आपला वादल बैल असणार आहे का? हा आम्ही जाणार, नियोजन करणार आहे. जर चांगला नियोजन झाला तर आम्ही फॉर्च्युनरला नक्कीच जाणार आहे. आणि तिथे रक्कम काय दादा, एंट्री फी काय माहिती आहे का? नाही, अजून काय आयडिया नाही एंट्री फीची. नक्कीच ती नजर आहे की जशी मुंबईमध्ये थार आली तशी फॉर्च्युनर सध्या सर्वांच्या दारात यावी. आता अजून या वादल बैलाबद्दल काय बोलू शकता तुम्ही? वादल बैलावर बोलाल त्यात कमीच आहे, कारण खूप दिलाय बैलांनी आणि खूप नाव केला. खूप मोठ्या मोठ्या पेऱ्यात पळाला बैल आणि खूपच नाव केला बैलांनी. दादा आपल्या दावणीला अजून किती बैल आहेत? माझ्या दावणीला आता 2 वासरं आहेत आणि 3 बैल आहेत. त्यांची नावं काय काय आहेत? माझा जुना बैल नंद्या, वादल, बावऱ्या आणि वासरा घेतले 2, तो राजा आणि एक सोन्या. नंद्या बैलाबद्दल काय बोला? तो जुना बैल तुम्ही बोलता, तर त्याची कारकिर्दी काय होती आधी? त्याची कारकिर्दी सांगू नाही शकत, एवढी मोठी आहे. कारण त्यांनीच खरं म्हणजे माझं नाव केलं. डाव्या गांधी पब्लिकवर पळायचा आणि खूप अशा बिनजोडच्या टॉपच्या गाड्या मारल्या त्यांनी लॉकडाऊन मध्ये. पण आता मी दादा नवीन क्षेत्रात मागच्या वर्षी म्हणजे याच वर्षी मार्च मध्ये उतरलंय, सो मला सर्व जास्त माहिती नाही. मी युट्यूब मार्फत सांगत असो. नंद्या बैल आता कधी होता मैदानात? आता मी इथं आणलं नाही, परवा दिवशी मैदान झालं, तिथं फायनल मारली बैलांनी वरती. कुठे? मार्केवाडी? नाही नाही नाही, तिकडे वरती झाला. कुठे झालं? घाटावरती. मग इथे मुंबईमध्ये कधी परत येईल नंद्या? मुंबईमध्ये आणणार आहे मी आता 15-20 दिवसात, बघूया. मग तेव्हा नंद्या बैल आणि वादल बैल एकत्र घरचा साथ धावेल का दुसरा पैरा करणार? नाही, नंद्या आणि वादल धावेल ना. घरची गाडी पण पळवतो आमची चांगली. मोरगावला आम्ही घरची गाडीचाच मोठा नाव दिला होता, तिथं बिनजोडची गाडी मारली होती. आणि परेश शेटचा शंकर आहे त्यासोबत, आणि तो आणि नंद्या लगातार 22 शर्ती जिंकलेला आहे. सो नक्कीच मित्रांनो, नंद्या आणि वादल आपल्याला एक लवकरच इथे मुंबईमध्ये बघायला भेटेल. तरी या डिसेंबर किंवा जानेवारी पर्यंत बघायला नक्कीच भेटेल ना? 2024 मध्ये बैलाला नक्कीच आणणार आहे मी. नक्कीच दादा. आणि दादा या वादल बैलाला जसं तुम्ही अड्ड्यात घेऊन येता तेव्हा तुमच्या मनात काय असतं की आज शर्यतीबद्दल? कारण मोठा अड्डा असेल की काय होईल, धाकधूक असे मनात, तेव्हा काय असे थोडंसं प्रश्नचिन्ह असतो का की होईल का शर्यत आज? धाकधूक तर प्रत्येकाला असतो. गाडा मालक मोठा असो छोटा असो, किती पण मोठी गाडी असली किती पण छोटी गाडी असली तरी धाकधूक असतेच. का आपला बैल जिंकल का नाही जिंकल, गाडी सुट्टानी ती असतेच धाकधूक. दादा जेव्हा सुट्टीवरनं बैल सुटतो, जेव्हा सुट्टावरती येतो, मध्येच आपल्याला समजतं की बैल जिंकेल किंवा नाही, तर तुम्ही केव्हा समजून जातो की आता आपला बैल जिंकणार आहे, ही शर्यत जिंकणार आहे, केव्हा समजतं तुम्हाला? आमचा ड्रायव्हरच मधनं उभा राहतो. दर शर्तीला ड्रायव्हरच मधनं उभा राहतो, मग आम्हाला लगेच समजतं का गाडी जिंकलीच.
नक्कीच दादा, आपल्या वादल बैलाची मुलाखत घेऊन आणि तुमच्याशी बोलून खूप भारी वाटलं. वादल बैल आणि वादल बैलाने आज जो विजय प्राप्त केला त्या दोघांनाही शुभेच्छा आणि असेच अड्डे तो जिंकत राहील आणि पुन्हा एकदा वादल आणि नंद्या आपल्याला मैदानात बघायला भेटेल हीच इच्छा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. सॉरी चल बोला. फोन देऊ बोलली नाही.